हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, खुशखबर खुशखबर खुशखबर. सर्वात मोठ्या अपडेट्स आलेल्या आहे. 22/9/2025 ला तीन खुशखबर आहे. त्या तिन्ही खुशखबर काय आहेत मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला तत्पूर्वी 3,000 रुपये मिळणार का ई केवायसी केल्यानंतर हे सुद्धा सांगणार आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणी अपात्र होत्या जून जुलै महिन्यामध्ये, तर त्यांना 7,500 भेटणार का, 6,000 भेटणार का आणि 15वा आणि 16वा हप्ता एकत्र भेटणार का. सोबतच ज्या विधवा बहिणी होत्या त्यांचं काय आहे, ज्यांच्या वडिलांची डेथ झाली आहे, त्यांच्या पतींची डेथ झाली आहे, यांनी काय करावं त्याच्याबद्दल सुद्धा सर्वात मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या बहिणींनो. सोबतच तुम्हाला सांगायचं आहे की एडिटचं ऑप्शन सुद्धा येणार आहे. ज्या बहिणींना ई केवायसी केली होती चुकीच्या पद्धतीने, म्हणून तुम्हाला सांगत असतो की डायरेक्टली व्हिडिओ बघितलं कोणाचेही, जिथे तुम्हाला ऑथेंटिक इन्फॉर्मेशन देत नाही त्यांचे व्हिडिओ बघून तुम्ही डायरेक्टली काय केलं, लाडक्या बहिणींनो फॉर्म भरले. पण तसंच करू नका. हळू फॉर्म भरा. आपल्याला या योजनेचा लाभ पाहिजे आहे आणि हा लाभ कंटिन्यूस तुम्हाला मिळावा, यासाठी तुम्ही योग्य चॅनल बघत जगा. सगळीकडेच तुम्हाला सांगत असेल, जिथे तुम्हाला योग्य माहिती भेटली त्या ठिकाणी बघायचं आणि आपला फॉर्म भरून आणायचा आहे. लाडक्या बहिणींनो, बघा सर्वात महत्वाची अपडेट पुढारीने दिलेली आहे. तारीख बघा, 22 सप्टेंबर 2025 सकाळची न्यूज आहे. फक्त मी तुम्हाला लेट झालो व्हिडिओ बनवायला. लाडकी बहीण योजना ई केवायसी ओटीपी इश्यू. ई केवायसी करण्यासाठी पोर्टलवर गेलात पण ओटीपी आलाच नाही. वाचा काय आहे कारण. बघा लाडक्या ताईंनो, महाराष्ट्रातील जे आदिती तटकरे मॅम यांनी सरळ तुम्हाला एक सूचना दिलेली आहे. ओटीपीचा इश्यू असेल तर टेन्शन घ्यायचं काम नाही, घाबरायचं कारण नाही. तांत्रिक अडीअडचणीमुळे इश्यू येऊ शकतो आणि ही जी ई केवायसी करण्याची जी प्रक्रिया आहे 2 महिन्याची होती, याला सुद्धा वाढ मिळू शकते. घाबरायचं काम नाही. आज नाही झालं तर उद्या करू. मी तुम्हाला बेस्ट टाइम सांगतो, संध्याकाळी 12च्या नंतर, म्हणजे रात्रीला 12च्या नंतर आणि सकाळला 6च्या अगोदर तुम्ही करा, तुमची ई केवायसी होईल. पण ही ई केवायसी योग्य पद्धतीने करा. ज्या चॅनलला तुम्हाला योग्य माहिती दिली असेल त्या चॅनलला बघा आणि ते करा. त्यानंतर लाडक्या बहिणींनो, ओटीपी न येण्यामुळे ई केवायसी मध्ये अडचण. अनेक महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करताना तांत्रिक अडीअडचणी येत आहेत. सर्वात मोठी अडीअडचण म्हणजे आधार क्रमांक टाकल्यानंतर आवश्यक ओटीपी येत नाही. म्हणजेच काय, पहिले तुमचा मोबाईल नंबर टाकतो, आधार क्रमांक टाकतो, ओटीपी येतो, तुम्हाला येतो, वडिलांच्या किंवा पतींच्या याच्यावर येत नाही. अनेक इश्यूज आहे. लाखो महिलांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. ही एक तांत्रिक समस्या आहे. कारण की हजारो महिला, लाखो महिला एकाच वेळी फॉर्म भरताय, तर हा तर इश्यू येणारच आहे. सोबतच तुम्ही जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, यंत्रणा आहे तितकी व्यापक नाही आहे. 3.5 महिने पहिले तुमची पडताळणी करायला लावली आणि आता हे चालू आहे. सोबतच तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, ही इतक्या तुम्ही या ई केवायसीच्या मागे लागल्यात, तर महाराष्ट्रामध्ये तर अशा असंख्य बहिणी असेल त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. त्या तर थंबनी ओटीपी करतात, थंबनी सगळे करतात. बरोबर? मग त्यांची ई केवायसी कशी होईल? तर टेन्शन घेऊ नका. सगळ्या गोष्टी होणार आहे, सगळ्या गोष्टी होणार आहे. फक्त घाई करू नका. कारण जर तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने ई केवायसी केली आणि सरकारने जर एडिटचं ऑप्शन भविष्यात आणलं नाही, म्हणत आहे आणू, पण जर आणलं नाही तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. म्हणून म्हणतोय थोडंसं हळू घ्या. ई केवायसी करताना महिलांना प्रथम स्वतःचा आधार क्रमांक नोंदवावा लागतो. येस. त्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी त्यांना पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नोंदवून आधार प्रमाणिकेसाठी ऑथेंटिकेशन करावे लागते. म्हणजेच काय, इथे अत्यंत महत्वाची न्यूज तुम्हाला सांगतो, अत्यंत महत्वाची न्यूज. विवाहित महिला त्यांना त्यांच्या पतीचे आधार कार्ड द्यावे लागेल. पतीचे, विवाहित महिलांना. बट ज्या अविवाहित आहे, बरोबर, किंवा विधवा महिला आहे, त्यांनी काय करायचं? अशा वेळेस त्यांनी त्यांच्या वडिलाचे आधार कार्ड द्यावे. म्हणजेच काय, विधवा महिला आहे किंवा अविवाहित महिला आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, त्याच्या वडिलांचे आधार कार्ड द्यायला. ते तर हेच झालं. पण माझ्याकडे अशा अनेक बहिणी आहे, त्यांचे पती पण नाहीये, बरोबर, म्हणजे हजबंड पण नाहीये आणि वडील पण नाहीये. मग अशा वेळेस कोणाचा डाटा द्यावा? तर बघा, तुमच्या हजबंडची डेथ झाली असेल, बरोबर, आता बाबांची सुद्धा डेथ झाली आहे, तर अशा वेळेस तुम्ही काय करावं, तुमचं राशन कार्डमध्ये, म्हणजे जे रेशन कार्ड असतील किंवा राशन कार्ड असतील, त्याच्यामध्ये तुमचं नाव असेल, त्यांच्यापैकी कोणाचं तरी, म्हणजे समजा सासू असेल, देर असेल, नणद असेल, त्यांचा कोणाचा तरी तुम्हाला इथे टाकावं लागेल. समजा कोणीच नाही आहे, तर मग तुमचंच राशन कार्ड त्या ठिकाणी टाकायचं. म्हणजे आता अविवाहित महिला आहे, जसं ज्यांचं लग्नच नाही झालं किंवा काही डायव्होर्सी महिला आहे, आता ते हजबंडचं नाव वापरू शकत नाही, तर अशा वेळेस तुम्ही तुमच्या आई-वडिलांचं रेशन कार्ड, सॉरी, आधार कार्ड वापरलं तर चालेल. कारण हे तुमच्या हसबंडचं इन्फॉर्मेशन तुमच्याकडे नाही. बाबाही गेली आहे, बाबाची डेथ झालेली आहे. मग आई, बहीण, भाऊ यांचं कोणाचं तरी वापरलं तरी चालेल. या दोन्ही प्रक्रियेत, कारण की मी स्वतः फॉर्म भरलेले आहेत लाडक्या बहिणींनो.
दोन्ही प्रक्रियेत संबंधित व्यक्तींच्या पती आणि वडिलांचा मोबाईल नंबरवर ओटीपी येतो. हा ओटीपी टाकल्यानंतर ई-के-वाय-सी पुढील प्रक्रिया पूर्ण होते. मात्र हाच ओटीपी अनेक महिलांच्या मोबाईलवर आलेला नाहीये. तर आदिती तटकरे मॅमनी सरळ सांगितलंय, की घाबरू नका. याचा कालावधी सुद्धा वाढवला जाणार आहे आणि ही प्रोसेस अजून सुकर केली जाणार आहे आणि आता ही ऑफलाईन सुद्धा होणार आहे हां, लक्षात घ्या. कारण की महाराष्ट्रातील असंख्य बहिणी अशा आहेत, की त्यांच्याकडे मोबाईल नाही आहे. तर मग त्यांचं ई-के-वाय-सी कसं करायचं? सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता, मला अनेक बहिणींनी प्रश्न विचारले आहे, की आम्ही अपात्र होतो जून, जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये. मग आम्ही ई-के-वाय-सी करायची की नाही? मी सांगतो ई-के-वाय-सी करा. महाराष्ट्रामधल्या सगळ्याच बहिणी, जितक्याही बहिणी आहेत, जितक्याही बहिणींनी आतापर्यंत फॉर्म भरले आहे. बरोबर? फॉर्म भरले आहे. लाभ मिळतो नाही म्हटलं, फॉर्म भरलेला आहे. प्रत्येक बहिणींनी काय करायचं? ई-के-वाय-सी करायचं. तुम्ही जर अपात्र असाल, तर तुम्हाला तो डायरेक्टच मेसेज देईल तिथेच. आधार क्रमांक टाकल्यावर डायरेक्ट मेसेज येणार आहे. आणि जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला ओ-टी-पी येईल. ओ-टी-पी भेटल्यानंतर तुम्हाला तुमची ई-के-वाय-सी कंप्लीट होईल. ई-के-वाय-सी कंप्लीट झाल्यानंतर काय होईल? आपल्याला लाभ मिळतो. पण हा जो लाभ आहे तुम्हाला पुढेही मिळतोय का? हे आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. कारण सप्टेंबर महिन्यापासून तुम्हाला पुढचे लाभ मिळणार आहे. पण दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जो गोल्डन डाटा येणार आहे 2 ऑक्टोबरला. या डाटामध्ये जर तुमचं नाव नसेल आणि तुम्ही ई-के-वाय-सी केली सुद्धा तुम्हाला तो लाभ बंद होऊ शकतो. बरोबर? म्हणून आपल्याला 2 ऑक्टोबरचा वेट करायचा आहे. सोबतच लाडक्या बहिणींनो मला इथे म्हणायचं आहे, की ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांना 7,500 किंवा ₹6,000 मिळणार आहे का? मी महाराष्ट्रातील सगळ्या माझ्या जे मित्र बांधव आहे, यूट्यूबर्स आहेत, सगळ्यांना अपील करतो. सगळ्यांनी या लाडक्या बहिणींना ज्या अपात्र ठरल्या होत्या त्यांच्यासाठी लढावं. बरोबर? सगळेच यूट्यूबर्स महाराष्ट्रामधील फक्त ई-के-वाय-सी करत आहे. पण मी असंही म्हणतो ज्या बहिणी आता ई-के-वाय-सी करेलच त्यांना तर लाभ मिळणारच. पण ज्या अपात्र बहिणी होत्या त्यांचं काय? त्या बहिण्यांसाठी आपल्याला लढायचं आहे. म्हणून महाराष्ट्रातील तमाम बांधवांनी, यूट्यूबर्स भावांनी या व्हिडिओला बघा, सपोर्ट करा. जेणेकरून आपण ज्या आपल्या अपात्र बहिणी आहेत त्यांची ई-के-वाय-सी होईल आणि त्यांना जून, जुलै, ऑगस्ट पासून सुद्धा महिना मिळेल. मला लाडक्या बहिणींनो तुमच्यापैकी कमेंट बॉक्समध्ये टाका, की तुमच्यापैकी कोणाला हप्ता मिळालेला आहे जून, जुलै, ऑगस्ट पासून. सोबतच तुमची ई-के-वाय-सी झाली आहे का? ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. ही समस्या तातडीने सोडवणे आवश्यक आहे जेणेकरून योजनांचा लाभ योग्य लाभार्थ्यांना नियमित मिळत राहील. सरकार आणि संबंधित विभागाने तांत्रिक अडचणीवर लक्ष देऊन लवकरात लवकर ती दूर करावी. महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी सर्व लाभार्थी महिलांना पुढील 2 महिन्यात ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्याची नम्र विनंती केली आहे. पण पोर्टलवर तांत्रिक अडचणीमुळे ही के-वाय-सी पूर्ण करणे माझ्यासाठी एक मोठे आव्हान होत आहे आणि हे आता वाढवलं जाणार आहे. मग मी बघा तुम्हाला या न्यूजपेपर म्हणजे या व्हिडिओमध्ये 3 गोष्टी सांगितल्या. एक की विधवा आणि अविवाहित बहिणींसाठी ज्यांच्या हसबंडची डेथ झाली आहे, पतींची डेथ झाली आहे किंवा बाबांची डेथ झाली आहे, अशासाठी सुद्धा आता टाकायचं जागी कोणाचा आधार कार्ड टाकायचं सगळं सांगितलंय. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगितलं ₹3,000 तुम्हाला मिळणार का? हो. 15वा आणि 16वा हप्ता तुम्हाला एकत्र दिला जाणार आहे लाडक्या बहिणींनो सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा. जर तुमचं गोल्डन डाटामध्ये नाव आहे, तुमची ई-के-वाय-सी झाली आहे तरच. त्यानंतर लाडक्या बहिणींनो तुम्हाला सांगायचं आहे, तिसरी न्यूज की ज्या अपात्र बहिणी आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळावा हीच सरकारकडे आपली मागणी आहे आणि मी या मागणीला शेवटपर्यंत झुंजणार आहे आणि सरकारपर्यंत तुमच्या मागण्या पोहोचवणार आहे. आणि लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला तुम्ही महाराष्ट्रातील तमाम बहिणींपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या ज्या मागण्या आहेत अपात्र बहिणींना सुद्धा लाभ व्हावा. याच्या माध्यमातून आपण सरकारपर्यंत पोहोचू शकतो ना आपली मागणी पूर्ण करून घेऊ शकतो. इथे थांबतो आणि भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.